चला आदित्य भोईर आपण या मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता आणि हे पारितोषिक सन्मानित करण्याकरिता मी सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे ते आदित्यला सन्मानित करायचं आहे। खूप चांगला खेळ राहिला आदित्यचा। बॅटिंगवरती धावा फळकावर 22 बनवल्या, बॉलिंगवरती जेव्हा आले त्यावेळेस आदित्यने एक विकेट देखील मिळवला होता आणि आपण चर्चा देखील करणार आहोत आदित्य सोबत। आदित्य आपण जॉईन व्हायचं। विनोद पाटील यांना मी विनंती करेन। ₹500 पारितोषिक आले ते आपण सर्वप्रथम सन्मानित करूयात निकेत गोराटकर यांना। आदित्य पाटील आमच्यापर्यंत जॉईन झालेत। आदित्य भोईर आहेत। आदित्य काय म्हणशील? गुड न्यूज देखील आहे तुझ्यासाठी, पण मॅच खूप चांगला पाहायला मिळाला। 22 धावा तू फळकावरती बनवल्यास, सो त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल या मॅच बद्दल काय म्हणशील? खूप चांगली संघाने हे केलं मला, त्याच्यामुळे चांगला खेळलो। बॅटिंग झाली होती पण तुझ्या विपक्षामध्ये जेव्हा 2 षटकार आलेले मॅचचा इक्वेशन कुठेतरी बदललेलं, पण जेव्हा 2 सिक्स आले आणि त्यानंतरचा कमबॅक पाहायला मिळाला, मनामध्ये काय होतं 2 मोठे फटके आल्यावरती अनेकदा गोलंदाज कुठेतरी बॅड फेजमध्ये जातो किंवा डाऊनफॉलवरती असतो, त्यावेळेस मनात काय होतं? नंतर विकेट मिळवलास। 2 षटकार गेल्यानंतर लास्टचे 3 बॉल कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करायचा होता आणि तसंच झालं। खूप चांगला खेळ आदित्यचा पाहायला मिळाला, आपण त्यांना नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा देऊयात। तर हे होते आदित्य ज्याने बॅटिंगवरती 22 धावा बनवल्या आणि बॉलिंगवरती एक विकेट मिळवला आणि मॅचच्या क्रुशियल मोमेंटवरती आले आणि मॅचची इक्वेशन बदलवली होती, त्यांना आपण दिली मॅन ऑफ द मॅच। जाऊयात नेक्स्ट मॅचमध्ये जिथे 2 संघ आपल्याला लढताना दिसतील। एका बाजूने जर बघितलं तर SS आर्मी, दुसऱ्या बाजूने AM स्पोर्ट, ज्यामध्ये नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम SS आर्मी संघाने जिंकलंय। पहिली मॅच वॉन होऊन आलेत SS आर्मी आणि AM स्पोर्ट्स आपली पहिली मॅच खेळत आहेत आणि या मॅचमध्ये काय होणार हे ऐकवण्याकरिता तुमच्या समोर जगदीशजी तारमाळे हे जॉईन होतील पहिल्या डावामध्ये। त्याच दरम्यान आमच्या कॉम्बॉक्समध्ये एक बाईकची चावी पोहोचले, कोणाची असेल तर ओळख दाखवून घेऊन जायची। SS आर्मीच्या विपक्षामध्ये AM स्पोर्ट्स, त्यानंतर ग्रुप बी ची मॅच असेल गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रोहिदास स्मृती, हे 2 संघ असतील। सो आपण देखील तयार राहायचं आहे। त्यानंतर ती मॅच जशी कंप्लीट होईल त्यानंतर ग्रुप सी ची मॅच असेल MS स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये सार्थक ट्रान्सपोर्ट्स, आपण देखील तयार राहायचं आहे। थँक्यू। पुढे एकदा जाऊयात आपण टेंभोली प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा थरार आज टेंभोली गावामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला जातो, एन्जॉय केलं जातं। संपूर्ण टेंभोली गाव आज आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतं। विद्यमान सामन्याकडे आपण वळण घेतोय। सामना मैदानाच्या मध्ये सुरू होतोय। एका बाजूला SS आर्मी ज्या टीमनं एक सामना जिंकला या आधीचा सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांच्या समोर आपण पाहताय टीम AM स्पोर्ट्स। सामना क्रमांक 4 आजच्या दिवसामधला 9 सामने खेळवायचे आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा। मॅचला होती सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे। चेतन पठारे, योगेश बाबरे आणि विनोद बगली या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपला शुभ सन्मान। केक क्राउन या केक शॉपमधनं आपण मॅन ऑफ द मॅचसाठी पेस्ट्रीज परेशजी गोराटकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी देणार आहोत। त्यांचं मनपूर्वक स्वागत। चेतन पठारे, योगेश बाबरे आणि विनोद बगली तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरची ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केली आदरणीय चेतनजी पठारे यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय टेंभोली प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून।
पहिल्याच बॉलवर चौकार. आता आपण मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूयात, मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूयात. पहिल्या बॉलवर 4 धावा मुकेश नांदुरकर यांच्या बॅटमधनं आपण पाहिला. गोलंदाजीसाठी संदीप नांदुरकर हे गोलंदाजी करतायत. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सेकंड बॉल आपण पाहिला हा निर्धावच्या स्वरूपात अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता. फुटवर्कचा अभाव पदराला तेच पाहायला मिळालं नाही आणि थोडासा दूर ठेवला फलंदाजाच्या देहयष्टीपासून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, इनफिल्डच्या वरून खेळले ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला जबरदस्त फटका. मुकेश नांदुरकरच्या बॅटमध्ये इनिंगचा हा दुसरा दिमाखदार चौकार. धन्यवाद. पहिला बॉल चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर अजून एक चौकार आहे. क्रिकेटचं आपण पाहिलं जर क्रिकेटमध्ये नेहमीच प्रत्येक मुवमेंटला कधी फलंदाज अधिराज्य गाजवतो कधी गोलंदाज. पहिल्या बॉलवर चौकार, तिथे फलंदाजानं अधिराज्य गाजवलं, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार. वैविध्यपूर्ण षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मुकेश नांदुरकर चांगली बॅटिंग करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं. इथे स्लाइटली ओव्हर पिच होतात. लाईन थोडीशी पुढे ठेवली यावी गोलंदाजाने. दुसरा धावेचा प्रयत्न. ओहो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. टायांचा कडकडाट होतोय डग आउटमधनं. कारण क्रिकेट चांगलं पाहायला मिळाल्यानंतर आपोआपच प्रेक्षकांच्या, खेळाडूंच्या, सहकाऱ्यांच्या टाळ्या या जरूर वाजत असतात. 4 बॉल फेस केले आतापर्यंत मुकेश नांदुरकर यांनी. 10 धावा त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. एक चांगली सुरुवात. 40+ क्रिकेट आपण पाहत पहिल्या ओव्हरमध्ये सध्या AM स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओहो, आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा होता. मोठा फटका मारण्याचा मानस. टप्पा पडल्यानंतर चेंडू एक अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आला. अगदी वेगळ्या शैलीमध्ये बॅटिंग करतात मुकेश नांदुरकर. फुटवर्क नाही आहे. स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे फुटे खेळायचा प्रयत्न आत्तापर्यंत यशस्वी जरूर राहिलेत. ओव्हर पिच होता. ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. गुड फिल्डिंग, परंतु फेकी पहा थोडीशी अंडर आर्म आली त्यांच्या माध्यमातून आणि आपण पाहू शकाल इथे 2 धावा. यशस्वीरित्या कंप्लीट पहिलं षटक या ठिकाणी झाले समाप्त. आणि पहिल्या ओव्हर अखेरीस 12 या धावसंख्येवर टीमची टोटल स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. टीम AM स्पोर्ट्स टॉस हरल्यानंतर हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. अल्ताफ शेख या टीममध्ये आयकॉन ॲज आयकॉन आणि स्वतः संघमालक देखील आहेत. तौशिफ शेख दुसऱ्या बाजूला SS आर्मीमध्ये, ज्याची धुवाधार बॅटिंग आपण पाहिली सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 रन्स, एक चांगली टोटल आतापर्यंत उभारली आहे. सर जास्त वेळ घेत आहे प्लीज. SS आर्मी टीम आपण त्वरितच आपला गोलंदाज आजमावायचा. यस, रिटायर्ड हडच्या माध्यमातून इथे 40+ आपण खेळाडूला माघारी बोलवतोय. हा एक नियम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. वेगवेगळे रूल्स सेट केले गेलेत. प्रत्येकाला आपण पाहिलं तर क्रिकेटचा आनंद घेता यावा, प्रत्येकाला क्रिकेट खेळता यावं यासाठी हे वेगवेगळे रूल्स आपण टेंबिवली प्रीमियर लीगमध्ये पाहताय. अल्ताफ शेख आला बॅटिंगसाठी. रिटायर्ड हर्ड आपल्याला नंदूजी बाबरी पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज तौसिफ शेख ज्याचा उल्लेख आपण केला. दोन्ही आयकॉन्स एकमेकांच्या समोरमध्ये. एक चांगलं बॅटल आपल्याला अल्ताफ शेख आणि तौसिफ शेखच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. आणि ज्यावेळी एखाद्या चांगल्या बॅटर समोर एखादा चांगला गोलंदाज येतो
त्यावेळेस आपण पाहिलं तर क्रिकेटचं एक चांगलं दर्शन, क्रिकेटचा एक चांगला नजराणा प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतोय. जास्त वेळ खर्च होतोय एस एस आर्मी संघ, वेळेच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करू नका. 9 मॅचेस पूर्ण कव्हर करायच्या आहेत दिवसामध्ये. प्रकाश झोजामध्ये आपल्याला तब्बल 2-3 मिनिटाचा वेळ आपण खर्च केला पहिल्या षटकाच्या नंतर दुसरं षटक सुरू करण्यासाठी. पहिलाच बॉल, पॅची हलकी कडा आणि ते पहा रन आउटच्या स्वरूपात आपण पाहिलं तरी ते फलंदाज मुकेश नांदुरकरला माघारी परतावा लागेल. मोठा धक्का, 2 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहिले आणि निराशजनक विकेट मुकेश नांदुरकरची. फलंदाज बाद. पाहत आहे आणि रनआउटची विकेट ही नेहमीच निराशजनक राहते. कोणताही बॅटर रनआउटला प्राधान्य देत नाही. अनलकी विकेट आपण पाहत आहे मुकेश नांदुरकर यांची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आहे प्रशांत पाटील. ओहो, चांगला बॉल आहे तौसिफ शेख. एकंदरीत अनालिसिस जर आपण याच्या गोलंदाजीचं केलं तर फॉलोथ्रूमध्ये थोडासा कमी गतीनं धावत येतो. शेवटच्या मोमेंटला एक पॉज घेतो आणि अगदी खांद्याची ताकद इथे वापरत असताना आपण पाहिलं तर वेग देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आहे आणि सुरुवातीचे 2 बॉल त्याच्या माध्यमातून सुरेख राहिले आहेत. तौसिफ शेख इम्प्रेसिव्ह षटक इथे हाताळत असताना शफल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. ओहो, खूप जास्त शफल झाले होते आणि अगदी गुड डिसिजन पंचांचा. आपण पाहिलं तर विकेटच्या वरनं हा बॉल गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहिलं तर 12 आणि सेकंड ओव्हरमध्ये आता कमबॅक केलाय. इकॉनॉमिकल षटक, एकही धाव या ओव्हरमध्ये अजूनही आलेली नाहीये. गतीमध्ये परिवर्तन. हो, इथे देखील संधी आहे. वन्स अगेन संधी निर्माण झाली होती. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त षटक आपण पाहत आहे. अंपायर्सकडे आर्ग्युमेंट करू नका. प्रत्येक खेळाडूला ही विनंती आहे, प्रत्येक बॅटरला आणि फिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला देखील जो निर्णय अंपायर्सचा असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. 4 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे आणि कुठेतरी आता मात्र थोडंसं निराश डगआउट पाहायला मिळतं. AM स्पोर्ट्स ऑन साईडला फ्लिक केलं, डीपमध्ये क्षेत्ररक्षक सजवले गेले त्या फटक्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने आले प्रशांत आणि पहा इथे देखील डायरेक्ट हिट जर कदाचित झालं असतं तर इथे दुसऱ्यांदा रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावा लागलं असतं प्रशांतला. जबरदस्त ओव्हर, इम्प्रेसिव्ह षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला तौसिफ शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा त्यानं दिला फक्त 2 विकेट प्राप्त केली आहे. एक शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हा फुल टॉस आहे. ऑन साइड टर्न केला, गॅपमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक, दोघांच्या आवाक्याच्या बाहेर 2 खेळाडूंच्या गॅपमधून बॉल फरार होतोय. सीमा रेषा पार, चौका. भूषण गोराडकर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फक्त प्रशांत पाटीलसाठी हे कॅश प्राइज लावलं गेलं. तर 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 18, 9.00 ची सरासरी आपण पाहत आहे. या ठिकाणी जमवण्यात यश आलं आतापर्यंत AM स्पोर्ट्सला. मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ शेख आणि प्रशांत पाटील ही जोडी खेळताना आपण पाहायला मिळतोय. SS आर्मी संघ आपण भरपूर वेळ खर्च करत आहे. मागच्या मॅचमध्ये देखील कदाचित आपल्याला एक प्लेअर आतमध्ये ठेवावा लागला होता.
क्रिश गोराडकर आलेत. षटक क्रमांक 3. भरपूर वेळ खर्च होतोय. कोण आहे त्या ठिकाणी कॅप्टन? आपण पाहिलं तर इतका वेळ नाहीच आहे आपल्याकडे. आणि प्रत्येक बॉलला गोलंदाजाला समजावायला येऊ नका. एन्जॉय करा क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 18. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. क्रिश गोराडकर अल्ताफ शेखसाठी. ओव्हर पिच होता. फटका फसला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. कॅच होते. ड्रॉप. हो चांगला प्रयत्न राहिला होता त्या ठिकाणी, परंतु बॉलला हातामध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कॅच करू शकले नाहीत. झेल होते ड्रॉप. एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. रोशन गोराडकर यांच्यामधनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रशांत पाटीलसाठी, प्रत्येक षटकारासाठी. फुलटॉस आहे. समोरला खेळतात. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला यावे चांगले फिल्डिंग. इथे देखील एकच धाव मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या, परंतु त्यानंतर तौसिफ शेखनं एक जबरदस्त षटक हाताळलं ज्यामध्ये धावा त्याने दिल्या 6. क्रिश गोराडकर देखील सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि मोठे फटके खेळण्याचे मुभास दिले जात नाहीये. अनिलजी गोराडकर यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल क्रिश या गोलंदाजाला जर हॅट्रिक प्राप्त केली तर. मोठं प्राईज हॅट्रिकसाठी ते लागलंय क्रिश गोराडकरला. पहिल्या 2 बॉलवर धावा त्यानं फक्त दिल्या 2. थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 20 धावा स्कोरबोर्डवर. स्विच हिटचा चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर 24 आकड्यावर जाऊन पोहोचते. हा चौकाराला रिव्हर्स स्वीपचा फटका, ज्या फटक्यासाठी हा खेळाडू संपूर्ण भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जाणला जातो, अल्ताफ शेख. आणि हा त्याचा पेटंट स्ट्रोक आहे. अगदी झोपेतून जरी तुम्ही त्याला उठवाल तरी हा फटका अगदी सहज लिलाया तो मारू शकतो आणि अशा अनेक फटक्यांसाठी तो ओळखला जातो. चौकाराला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. ओहो, हलक्या त्यानं टॅप केलं चेंडूला. दिशा दिली फक्त कव्हरच्या दिशेने. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. चांगला कमबॅक या बॉलवर आपण पहिलं गोलंदाज क्रिश गोराडकरचं. क्रमांक 3चं षटक सुरू आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 25 आतापर्यंत पाहायला मिळते. ओहो, ओव्हर पिच होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रशांत पाटीलचा. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक आहे. मागच्या 2 षटकांचा विचार आपण केला तर मागच्या ओव्हरमध्ये 6, या ओव्हरमध्ये क्रिश गोराडकरनं आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत. त्याच्या माध्यमातून धावा खर्च झाला फक्त 7. इकॉनॉमिकल गोलंदाजी तौसिफ शेख, प्रशांत पाटीलची राहिली आतापर्यंत. ओव्हर पिच होता समोरच्या दिशेला. इथे परंतु पहा, जरूर कॅच मिळत नाहीये या खेळाडूला, परंतु बॉल तो अडवतोय. चौकार जाऊ देत नाहीये. नक्कीच 6 धावा आपण पाहिलं तर संघासाठी 4 धावा यशस्वीरित्या वाचवण्यात यश आलंय. गुड फिल्डिंग. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर नंतर टीमची टोटल स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 27 आकड्यावर. विकेट 2 गमावलेत. प्रशांत पाटील आणि अल्ताफ शेख ही जोडी मैदानाच्या मध्ये खेळते. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप त्यांनी केली आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. टीम हडल मैदानाच्या मध्ये होतीये, मीटिंग होतीये. जास्त वेग येत आहे. SS आर्मी संघ सातत्यानं तुम्हाला सूचना द्याव्या लागतात.
विघ्नेश नांदुरकर शेवटचं षटक घेऊन सज्ज होतात या मॅचमध्ये. आतापर्यंत 27 धावा स्कोर बोर्डवर. 3 ओव्हरचा खेळ झाला. सामना क्रमांक आपण या स्पर्धेमधला पाहता आतापर्यंत हा 4था जो सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यानंतर क्रमांक 5 ची मॅच गार्गी ट्रान्सपोर्ट ज्यानं पहिला सामना गमावला होता आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळेल रोहिदास स्मृती. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये. हे षटक समाप्त होण्याच्या आतमध्ये या लगेचच इनिंग समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. चला मॅचला सुरुवात करा. तर प्रणय पाटील आणि विशाल पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो या आपण आमच्या VIP डायजवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्विचिटचा प्रयत्न. पहिलाच बॉल विघ्नेश नांदुरकर अगदी चतुराईने गोलंदाजी करत असताना त्यांना माहिती आहे हा प्रयत्न सातत्यानं राहील. अल्ताफ शेखचा आणि अगदी त्याच प्लॅनिंगनुसार इथे गोलंदाजी होती आहे ती विघ्नेश नांदुरकर यांची. ओहो फुल टॉस होता. ऑनसाईडला टर्न करायचा होता. अलाउन द कार्पेट प्रॉपर रित्या संपर्क इथे होऊ शकला नाही. 2 धावा दरम्यान पूर्ण करत असताना अल्ताफ शेख प्रशांत पाटील 29 आकड्यावर जाऊन पोहोचला धावसंख्या स्कोरबोर्ड. स्विचिटचा हा पॅटर्न स्ट्रोक आपली ताकद नजाकत दाखवत असताना या मैदानावर अल्ताफ शेखच्या बॅटमधनं आलाय हा दमदार षटकार. आणि अगदी मी मगाशी उल्लेख केला एखादा लेफ्ट हँडेड बॅटरनं षटकार ठोकावा अगदी त्याच पद्धतीचं दृश्य होतं आणि आवडता स्ट्रोक आहे. असे फटके खेळायला सातत्यानं आवडतात आणि एक षटकार इथे आला. टीमची टोटल 35. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आपण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शेवटचा बॉल जरी शिल्लक असेल तरी तुम्हाला नवीनच बॉल मिळेल. तर चला जास्त वेळ खर्च करू नका आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करूयात. षटकार आलाय 35 धावा स्कोरबोर्डवर. अल्ताफ शेखनं जबरदस्त बॅटिंग या मॅचमध्ये केली आहे. AM स्पोर्ट्स SS आर्मी ही विद्यमान लढत आपण पाहता. यानंतर होणारी मॅच क्रमांक 5चा सामना असेल गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात खेळ संघ रोहिदास स्मृती. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी या गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि रोहिदास स्मृती. हाफ ट्रॅकर होता. ऑनसाईडला पूल केलाय आणि पॉवरफुल इथे स्ट्रोक अल्ताफ शेखच्या बॅटमधनं. हा वन्स अगेन लगातारचा दुसरा मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय षटकाराला.
40 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. हे मागचा बॉल जर आपण पाहिला या बॉलच्या कंपॅरिझनमध्ये थोडासा फुलर लेनचा होता, त्यावर स्विचिटचा षटकार, लाईन थोडीशी मागे घेतली आणि गोलंदाजाच्या माइंडशी ते खेळतोय मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ. त्याला माहीत होतं की आता सेकंड बॉल हाफ ट्रॅकरच येईल. स्विचिटचा इथे फटका गॅपमध्ये, हा बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार फटका, चौकार. अल्ताफ शेख ऑन फायर. या टीमच्या माध्यमातून आपल्याला या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळते आतापर्यंत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. ऑन साईड डाव्या बॅटने टर्न केला, डिपमध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतील वेगानं. फिल्डिंग होती चांगली, 2 धावे इथे कंप्लीट. अंडरआर्म थ्रो आला आणि 2च धावेवर इथे समाधान मानावं लागेल. 27 आपण पाहता स्कोरबोर्डवर आणि 48 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं. बॅटिंग करत असताना AM स्पोर्ट्स संघानं SS आर्मी या संघासमोर. पहिला सामना SS आर्मीने जिंकला, आता दुसरा सामना जिंकण्यासाठी 48 धावसंख्येचं एक मोठं आव्हान 4 ओव्हरमध्ये त्यांच्यासमोर सेट केलं आहे. गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि रोहिदास स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असेल तरी आमच्या टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. हॅलो, ये वेदा बोलली ना. आरशू कुठे? आरशू बोईर खाली बोलली ना. आरशू बोईर खाली गाणी करायला लागत. आरशू बोईर आवरात बोल ना. हर्षू भुईर आपण या. चला, ग्रुप बी ची मॅच आपण पाहतोय. गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि रोहिदास स्मृती दोन्ही संघांचे कर्णधार आपण या नाणेफेकीसाठी. आणि आमच्या व्यासपीठावरनं या मॅचचा टॉस करण्याकरिता दरम्यान सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब झुनादुर्ग यांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण नाणेफेकीच्या कक्षाकडे वळतोय जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने जर बघितलं गेलं तर ग्रुप बी ची मॅच आहे. गार्गी ट्रान्सपोर्ट्स आणि रोहिदास स्मृती या 2 संघांच्या कर्णधारांच्या विपक्षामध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि त्यानंतर आपण या मॅचचा दुसऱ्या डावात अर्थात उत्तरार्धामध्ये देखील जाऊयात. आरशू बोईर कुठे आहे? बोथ टीम कॅप्टन्स वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. करूया टॉस. चला, आपण टॉस करत आहोत. हेड इज अ कॉल अँड इट इज हेड. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते रोहिदास स्मृती या संघाचा वॉन होत आहे. मी चर्चा करूयात आपण जरा कर्णधारांसोबत. रोहिदास स्मृतीची जर बघितली गेली तर पहिली मॅच आहे या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रापासून आपण खूप साऱ्या मॅचेस पाहिल्या. लो स्कोरच्या मॅच देखील झाल्या, हाय स्कोरच्या देखील झाल्यात. सो आता प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकल्यात. काय डिसिजन असणार आहे आणि या प्रीमियर लीगमध्ये खेळताना कसा फील होत आहे? प्रथम आम्ही गोलंदाजी स्वीकारणार आहेत. आणि आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर प्रवीण मडवी स्वतः ॲडव्होकेट वकिलाचा पेशा असूनसुद्धा आम्हाला क्रिकेटला एवढा प्राधान्य देतो. आणि आम्ही सिनियर प्लेयरांना सर्व संगतीला घेऊन तो एवढा मधल्या गावातल्या मुलांसाठी एवढं योगदान देतो, हे खूप अफलातून आहे. म्हणजे त्याचं खूप खूप धन्यवाद प्रवीण मडवी.
आणखी एक क्वेश्चन तुमच्यासाठी असेल. टेंभवली प्रीमियर लीग आपण खेळतोय, पण टेंभवली गावाचा विचार केला तर क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव आहे. पण तुम्ही एक लिजंड खेळाडू म्हणजे एक जुने खेळाडू, जेव्हा तुम्ही गावाच्या क्रिकेटला सुरुवात केली होती आणि आज तुमच्या माध्यमातून अनेक सारे खेळाडू घडलेत, वेगवेगळे चेहरे आहेत आणि नवीन नवीन चेहरे देखील येत जातात, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? यंगस्टर्स खूप चांगला कामगिरी करतात. स्वतः प्रत्येक पाटील आजचा जो भिवंडीचा टार्झन बोलतात त्यांना, त्याच्या जोडीला आम्ही पण खेळलेलोच आहे आणि त्यांनी पण जेव्हा पहिला आम्ही खेळायचो त्यांनी खूप माझ्यावर भरोसा ठेवलेला होता. ते असतानासुद्धा आम्ही बॉलिंग वगैरे टाकायचो त्यांच्या टीममध्ये. तर यंगस्टरला आणि सर्व यंगस्टर्स आहेत ते खूपच चांगले खेळतात, खूप मेहनत घेतात. आदित्य भोईर असेल, मोनिश पाटील असेल, असे भरपूर खेळाडू उत्तम खेळतात. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. जाऊयात आपण दुसऱ्या संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफिकेचं तर कौल हरलायत, बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना कोणता इंटेन्शन असेल, कोणत्या प्रकारची बॅटिंग करायचा प्रयत्न, कोणावरती जास्त अपेक्षा आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा करू आम्ही आणि मनीष पाटील, वेदांत पाटील यांच्याकडून अपेक्षा असेल आमची. नक्कीच आपण देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. रोहिदास स्मृतीच्या विपक्षामध्ये गार्गी ट्रान्सपोर्ट अशी आपण मॅच पाहतो ज्यामध्ये नाणेफिकेचा कौल जिंकला रोहिदास स्मृतीने आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण करायला इन्व्हाइट केलंय गार्गी ट्रान्सपोर्ट संघाला. जाऊयात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे दुसऱ्या डावाची मॅच चालू आहे. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. मॅच क्रमांक आपण 4 पाहतो. SS आर्मीच्या विपक्षामध्ये AM स्पोर्ट अशी मॅच पाहायला मिळते आणि ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती 47 बनवलं, 48 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि हे पार करताना 2 सलामीचे बॅटर्स संदीप गोराडकर आणि संदीप नांदुरकर अशी जोडी पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स या दोघांच्या माध्यमातून ओपनिंग पेअर्समध्ये पाहिला होता आणि गोलंदाजीवरती मुकेश नांदुरकरला पाहतो गोलंदाजी करताना. 48 धावांचं आव्हान पार करायचं आहे. मागच्या मॅचमध्ये टीम SS आर्मी संघाने खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला होता. ओ मोठा फटका, स्कोअर ऑफ दी विकेट खेळलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सरळ निघून जातोय हवाई सफर करताना. पंचांचा इशारा, 6 धावा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतात. देखील धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 12 या आकड्यावरती. लेजंडरी खेळ आपण पाहतोय. लिजन्स आहेत सध्या मैदानामध्ये 40+ सगळे खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगला पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला, मग 2 सिंगल आल्या आणि त्यानंतर आता षटकार आला आहे आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 12 आकड्यावरती. एक चांगली दर्जेदार सुरुवात म्हणता येईल SS आर्मी संघाकडनं आणि खूप चांगल्या पद्धतीने फाईट बॅक करतात SS आर्मी. व पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न केलेला, पण यावेळेस क्षेत्ररक्षक आता तैनात आहेत तिकडे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल. एकदा आपण चर्चा करूया जिथे AM स्पोर्ट्स संघ बॅटिंग करत होते आणि बॅटिंगवरती जर बघितलं गेला तर मुकेश नांदुरकर आणि नंदू बाबरे ही जोडी आपण सुरुवातीला पाहिलेली, ज्यामध्ये मुकेश नांदुरकर याने 12 धावा फळकावरती बनवलेल्या, पण त्यानंतर अल्ताफ शेखकडनं आपण 2 मोठे फटके पाहिले, षटकार आणि 2 चौकार पाहिले आणि त्याच्या मदतीनं 26 धावा त्याने बनवलेल्या आणि प्रशांतने फिनिशिंगचा रोल देताना 9 धावांचं योगदान, म्हणजे एक कॉन्ट्रीब्युशन टीमवर्क पाहायला मिळालं आणि त्याच्या मदतीनं धावा फळकावरती 47 होत्या. हलक्या गतीने खेळायला लेट कट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्या जाऊन पोहोचल्या गेल्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 या आकड्यावरती
चांगली सुरुवात म्हणता येईल. 48चा पाठलाग करताना आपण सध्या संघाला पाहतोय मैदानामध्ये SS आर्मी संघ, आणि ज्या संघाने मागच्या वर्षाचा फायनलचा टायटल मिळवला होता, मेगा फायनलमध्ये मागच्या वर्षी धडक दिलेली आणि विजयश्री प्रस्थापित केलेली. सो आपला टायटल डिफेंड करण्यासाठी SS आर्मी मैदानामध्ये आहेत. आणि पहिला डावामध्ये त्यांच्या विपक्षात 47 धावा आलेल्या आणि 48चा पाठलाग करताना धावसंख्या फळक्यावरती आपण पाहतोय टोटल 14 आकड्यावरती. सबस्टिट्यूट प्लेयर आपण पाहतोय 40+7 मध्ये गेला, बाहेर गेला आणि आतमध्ये येताना तोशिफ शेखला पाहतोय. तोशिफ शेख मागच्या मॅचमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता, 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहिलेले आहे. सो इम्पॅक्ट पॉवरफुल करेल का तोशिफ, पाहावं लागेल. आणि या मॅचमध्ये आता टीम SS आर्मीच्या विपक्षामध्ये M स्पोर्ट्सला ही मॅच जिंकायची असेल तर तोशिफचा विकेट देखील फार जास्त इम्पॅक्ट देखील करतोय, कारण की ठाऊक आहे या मैदानावरती तोशिफ शिकला, याच मैदानावरती घडला, त्यामुळे आता या मैदानाची अगदी बारीकाईने ओळख आहे त्याला. धावा फळकावरती आहेत 14. इक्वेशन विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धाव्यांची गरज आहे. चौतीस धावांची गरज आहे. अठरा चेंडू 34 इक्वेशन. मॅचकडे वळूयात. म्हणजे जर बघितलं गेलं तर सरासरी ॲव्हरेजनी 11 ते 12च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्या आहेत. हॅलो चेक. 11 ते 12च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती बनवायच्या आहेत. आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आता दीपेश भोईरला पाहतो आपण गोलंदाजीवरती. महत्वाचा खेळाडू दीपेश देखील आहे. समोर तोशिफला आपण पाहतोय. ओ पहिला बॉल पॉवरफुल इम्पॅक्ट. बॉल सरळ निघून जातोय. पॉवर हाऊस तोशिफच्या बॅटमधनं येणारा हा धमाका षटकार, आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती वाढतात देखील जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 20 आकड्यावरती 48 पाठलाग करतायत. 20 धावा फळकावरती जोडल्यात विजयासाठी. आता इथून येणारे 17 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. दीपूने जर विकेट मिळवला तोशिफचा तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कुमार गोराडकर यांच्या माध्यमातून पाहावं लागेल. ओ पुन्हा उडवलंय इथे स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक पॉवर हाऊस आहे हा खेळाडू, आणि पूर्णपणे पॉवरफुल फटके मैदानामध्ये. दुसरा मोठा फटका आणि लगातार 2 सिक्स आले आणि 2 षटकारांच्या मदतीने धावा फळकावरती 26 आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये देखील आल्या लगातार 2 षटकार जोडले होते आणि या मॅच मध्ये देखील आधी रिव्हर्स दाखवलेले. मग या आधी कलात्मकता दाखवली, आता शक्ती प्रदर्शन करतोय. हायट्रिकला 500 रुपये शादाब शेख मोठे बंधू यांच्या माध्यमातून. टायगर ऑफ टेंबवली. मागच्या हंगामामध्ये शादाब शेख प्रीमियर लीग खेळताना दिसले नव्हते, पण या हंगामामध्ये आहेत. दोन मोठे फटके आलेत तोशिकच्या बॅटमधनं, आणि मागच्या काही दिवसांपासून तोशिकने आपले रंग आणि तेवर बदललेत. ओ पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. देखना फटका आहे. पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. तीस धावा फळकावरती 2 षटकार 1 चौकार. व्हॉट अ ग्रेट नॉक. तोशिक शेखला पाहतोय आपण. यंगस्टर आहे, युवा खेळाडू आहे, आणि ज्या पद्धतीने प्रदर्शन तोशिफचं आपण पाहतोय. सुपर बॅटिंग. गोल तयार. पुन्हा एकदा उडवलंय. यावर मिडल ऑफ द बॅट आहे. मिड विकेटला बॉल नाही थांबणार. निघून गेलाय सरळ सीमा रेषा बाहेर. षटकार, आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती 36 धावा फळकावरती आहेत. सुपर बॅटिंग.
गोलंदाजाचा जर विचार केला तर मॅच चालू होण्याआधी गोलंदाजाने म्हटलं होतं दीपेश भोईरने आमच्यापर्यंत प्रतीकने इन्फॉर्मेशन पोहोचवली की या बॅटरला मी नाचवणार आहे, पण सध्या बॅटरने दीपेशला नाचवायला सुरुवात केली आहे. सुपर बॅटिंग तौशिफच्या माध्यमातून वा वा, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न होता. झेलबाज विकेट डाऊन. दोघांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे. दीपेशसाठी देखील आणि नंदकुमार देखील कॅच पकडले म्हणून 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलाय. सुपर कॅच पकडली आहे, पण फटक्याचं देखील कौतुक करावं लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय फटक्याचं कनेक्शन चांगलं होतं, पण तितकासा टायमिंग नाही साधता आला आणि त्यामुळे की काय विकेट पाहायला मिळाला. बघा एक्स्ट्रा कव्हरच्या वरती खेळायचा होता. अँकलचा यूज खूप चांगल्या पद्धतीने केला, रिस्टचा वापर केला आणि ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळायचा गेला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका खेळायचा होता, पण गॅपमध्ये नाही चेंडूला पाठवू शकले आणि त्याच दरम्यान विकेट पाहायला मिळाला. आणखी पारितोषिक येत आहे. नंदू बाबरे यांनी कॅच घेतले म्हणून निखिल बाबरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचलाय. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फळकावरती आहेत 36 आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू. अंतिम बॉल आल्या प्रहार केला आणि सरळ पाठवलंय 6 धावेंकरिता. SS आर्मी संघ जाम फार ताकदीने खेळताना मैदानामध्ये दिसतात. आणि ही मॅच जर SS आर्मी जिंकली तर टॉप 6 मध्ये पहिला संघ क्वालिफाय होणार आहे. SS आर्मी संघ जे टायटल डिफेंड करण्यासाठी देखील उतरलेत, विसरून चालणार नाही. मागच्या वर्षी विजेता संघ होते. 42 धावा फलकावर. आणि जर का ही मॅच टीम AM स्पोर्ट्स जर पराभूत झाली तर मग आर्ना 11 आणि AM स्पोर्ट्स मधला विजेता संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. म्हणजे आतापर्यंतचे कॅल्क्युलेशन जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, कारण की याआधी आर्ना 11 संघ एक मॅच पराभूत होताना आपण पाहिली आहे आणि ही मॅच जर AM स्पोर्ट्स पराभूत झाले तर मग पुढच्या दोघांमध्ये मॅच असणार आहे आणि त्यामधला विजेता संघ पुढे जाईल. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज अल्ताफ शेखला पाहतोय आपण. तौशिफ शेखने खूप सुपर बॅटिंग. 22 धावा फलकावरती अवघ्या 5 चेंडूमध्ये हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. कव्हर पॉइंटला बॉल आहे, थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळेल. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेचे देखील कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली. बघा आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी जत्रा आपण जी पाहतोय मसा, आणि सर्वांचा लाडकी जत्रा आहे. आणि जर SS आर्मी संघाने मेगा फायनल जर या हंगामामध्ये मारली तर सर्व खेळाडूंना मसा ट्रिप आहे. सन्माननीय संदीप नांदुरकर यांच्या माध्यमातून वा उडवलाय पुन्हा एकदा आणि सरळ पाठवलंय. मॅच विनिंग शॉट. फिनिश होतीये मॅच. आदित्य भोईर, मनीष पाटील आणि मोनिश पाटील यांच्या माध्यमातून तौशिफसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. रोहन बाबरे चला तौशिफ आपण या. त्याचबरोबर कॅच घेतली होती कोणी? नंदकुमार बाबरे आपण या. त्याचबरोबर गोलंदाज दीपेश भोईर आपण देखील यायचंय.